त्या बाबाने आत्ता म्हणजे चालू गोणी उघडली आणि मासे जिवंत आहे बरं का. हे पाहू शकतो आपण, जिवंत मासे मस्त फ्रेश आहे एकदम. आणि नदीचे येते, परत बी टाकलेलं राहतं. कोंबडे मासे सगळे आणलेले. हे किती छान आहे मस्त. आणि या बादलीमध्ये जिवंत होते टाकलेले. हे याच्यात पण आहे कॅरेटमध्ये सर्व जिवंत मासे आहे. आणि आपण ताजे मासे एकदम फ्रेश मासे घेतोय. आणि ते 50 रुपये पावशेर असता. 1 किलो घेतलेले आहे आम्ही. नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये. आज आपण मासे आणलेले आहे बाजारमधून. ताजे जिवंत मासे होते. आणि हे आपले कोंबडा मासे आहे. हे 1 किलो आहे. आणि आज आपण मस्त फ्राय बनवायची कोरडी. आणि मी साहित्य काय घेतले ते पण तुम्हाला दाखवते. हे तिखट आहे, अद्रक आहे, लसूण आहे, थोडासा रेडीमेड मसाला आहे आपला, आणि घरगुती मसाला आहे, जिरं आहे आणि कोथिंबीर आहे. आता आपण याचं वाटण करून घेऊ पाट्यावर. हे चला आता वाटण करू. मी पाटा पहिले धुवून घेतलेला आहे, सुकत होता तो. हे आपलं वाटण झालेलं आहे वाटून. आता काय करायचं, 1 निंबू घेतलेला आहे मी, आणि तो निंबू याच्यावर पिळायचा माशांवर. हे असा लावून द्यायचा 2 निंबू. आणि 5 मिनटं असंच राहू द्या लावून. थोडीशी हळद लावते मी, परत मीठ आणि हळद. 5 मिनटं असंच राहू द्यायचं. हे अशी हळद थोडी एक मासे मस्त चोळून घ्यायचं वर खाली. आता मी तेच करते. आणि मीठ पण लावून घ्यायचं बरं का, थोडं बारीक. हे आता कसं करायचं, आता हे आपण लावलेलं आहे, 5 मिनटं असंच राहू द्यायचं. तोपर्यंत आपण हे दुसरं काम करून घ्यायचं. तेल वगैरे तापून घ्यायचं तेवढ्यात, म्हणजे तापून जाईल कमी गॅसवर. या मासे खायला कोंबडा. आमच्याकडे ताजे मासे भेटतात. आणि माझे सबस्क्रायबर वाढले का मी तुम्हाला नक्की बोलवेल. हे असे मस्त 5 मिनटं असंच राहू द्या. आता काय करायचं, 5 मिनटं झालेले आहे आपल्या माशांना. आता काय करायचं, आपण हे माशांना ही ग्रेव्ही अशी मस्त लावून घ्यायची. हे तिखटचं हे केलेलं आपण वाटण असं मस्त लावून घ्यायचं. हे आणि तुम्ही तेल टाकून बी लावू शकता माशांना, चव लागते, दुसरं काही नाही. हे निंबू आणि मीठ लावल्यानंतर असं ताटपणा येतो माशांना मस्त. हळद एकदम कडक होऊन जातात ते. हे मी लसूण घेतलेला आहे एवढा. आणि एवढा लसूण का घेतला मी सांगते तुम्हाला. कारण आपण जेव्हा मासे तळू ना, तेव्हा आपल्याला त्या म्हणजे थोडीशी अशी जाडसर राहील. आणि ते जे आपण मिश्रण लावू माशाला कोरडं, ते आपल्याला असं म्हणजे लसूणचा टेस्ट लागायला पाहिजे, म्हणून मी जास्त लसूण घेतला. आणि जास्त बी घेतला तरी काही नाही, काही होत नाही त्याच्याने. आणि जाडसर ठेचायचा.
हे पा आपले मासे झाले लावून. हे पा मी रवा घेतलेला आहे एवढा आणि बाजरीचे पीठ. आपलं बाजरीचं पीठ असं घ्यायचं कारण आपण पारंपरिक म्हणजे बाजरीचं पीठ कशात बी वापरतो आणि वापरू शकतो. तुम्ही डाळीचं पीठ पण घेऊ शकता आणि बाजरीचं पीठ आहे. आणि आपला लसूण आहे जाडसर. बाकीचं काहीच टाकू नका. हे पहा, नाही तिखट नाही काही, फक्त मीठ टाका. मीठ शिवाय चव येणार नाही. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करून ठेवा. हे पहा मीठ टाकलं मी आता. असं कालून घ्यायचं. जास्त काही नका टाका कारण आपले माशांना पहिलेच तिखट सगळं लावलेलं आहे वाटण करून. हे पहा मी तेल घालते ताव्यात आणि लोखंडी तावा आहे आपला आज. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घाला. मी 4 पड्या घातलं. आणि आमच्या पडे छोटे बरं. हां खूप जण म्हणतात तेल जास्त टाकतात. तेल नाही टाकत, म्हणजे ते तेल येतं तरी तर येतेच. सार येतोच आपल्या याला. कोणतीही भाजी असली तरी सार येतो. आणि सारशिवाय तर मजाच नाही भाजीला. बिनसारची कशी दिसेल ती. तिने बिनसारची चव लागते, तसं काही नाही. आता ज्याला तेल नाही लागत ते तेल कमी खाता. आम्ही तेल कमीच खातो, पण मग ते भाजीला चव लागायला पाहिजे. कारण चवची गोष्ट नाही, पाहुणे येतात आपल्याकडे. कोणी म्हणतं अरे यांच्या घरी तेल पण नाही का, असंही म्हणतं. हे पण आपलं तेल तापलेलं आहे. आता मी काय करते, मासे घेते. आणि आमच्याकडं तर कोणी येतच राहतं सारखं. हे पहा किती मस्त मासे. हे पहा असे लसूण लागतात. हे पाहू शकता तुम्ही, पूर्ण माशांना लसूण लागतो. चिपकून जातात ते मस्त. चवीला मस्त लागतात. तुम्ही पण एकदा करून पहा. आणि थंडीच्या दिवसात तर मासे खाणं चांगलं आहे. आणि परत लसूण खाणं पण चांगलं आहे. रक्त शुद्ध होतं लसूणपासून. खूप लोकांना लसूण आवडतं. डॉक्टर पण म्हणतात लसूण खा थंडीच्या दिवसात. हे पहा गॅस कम करते मी, कारण तेल टाकलं आहे आपलं. चला आता आपण उलट करू कसे झाले बरं. याचा एक साईड झाली त्यांची. अरे वा होता. आणि लोखंडी तावामुळे काहीच चिपकलं नाही खाली. होता एकदम कुरकुरीत आणि एकदम भारी दिसत आहे. होता आणि गावाकडचे तर मासे खूप छान राहतात. अजून जे नदीकडचे येतात ना, आता आमच्या गावी माझ्या माहेरी तिथं विकायला येतात. असे मस्त छोटे छोटे एक गिल्लाचे मासे येतात. नदीतले असतात ते गोड पाण्याचे, पण इतके चविष्ट असतात, खूप चविष्ट असतात. हे पहा आपले मस्त कुरकुरीत मासे झालेले आहेत. आता आपण काढून पाहू. गॅस कम करते मी आणि परत दुसरे मासे टाकते. कसे झाले बरं. आणि तुम्हाला आवडले तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. परत आता हे मासे टाकायचे आपले. किती भारी झाले. हे पण टाकून देते लगेच. तेवढ्याच तेलात टाकले बरं का, जास्त नाही टाकलं. आता होते ते.
मस्त